आज होता रविवार आणि रविवार म्हटल्यावर काहीतरी स्पेशल खायची इच्छा होते, म्हणून आज आम्ही आणलं होतं चिकन. तर अर्धा किलो चिकन आहे, त्याला हळद आणि मीठ लावून एक 10 मिनटं ठेवलं. नंतर वाटणाची तयारी करून घेतली. त्याच्यासाठी सुकं खोबरं भाजून घेतलं, कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतले, आलं लसूण कोथिंबीर हे सगळं टाकून छान वाटण करून घेतलं. नंतर एका भांड्यात तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यात तमालपत्र, दालचिनी आणि बदाम फूल टाकलं. नंतर बारीक चिरलेला कांदा कापून छान भाजून घेतला. कांदा भाजल्यानंतर त्याच्यात टाकलं ते वाटण जे तयार केलं होतं ते, आणि वाटण व्यवस्थित तेलात परतून घेतल्यावर त्याच्यात टाकली हळद, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला आणि चिकन मसाला आणि घरचं लाल तिखट आणि मीठ हे सगळं व्यवस्थित टाकून छान व्यवस्थित परतून घेतला तो मसाला. आणि एक त्याच्यावर प्लेट झाकून वाफ काढून घेतली. तर मसाला आधी मी भाजून घेतला होता, म्हणजे खोबरं वगैरे भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे आता काही जास्त भाजायची गरज नाही. मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यात ते जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं टाकून, आणि नंतर मग कसुरी मेथी वरून टाकली आणि त्याच्यावर ताट झाकून ताटात थोडंसं पाणी टाकलं. तर हे वरती पाणी असं टाकूनच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, डिरेक्टली थंड पाणी टाकायचं नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय मी जे वरचं पाणी होतं ते ॲड केलं आणि परत प्लेट झाकून त्याच्यावर परत पाणी ओतून ठेवलं. तर इथे बघा मस्त असा चिकनचा रस्सा, चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्त गरमागरम भाकरी, चिकनचा रस्सा आणि त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू.